जेने निगमवल्ली प्रगट केली, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, अध्यात्म विद्येचे दाविलेसे रूप चैतन्याचा दीप उजळिला, 56 भाषेचा केलासे गौरव भवार्ण विनाव उभारिली, श्रवणाचे मिशे पैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. सुप्रभात. माननीय शालेय समिती, आदरणीय उपाध्यक्ष महोदय, माननीय प्रशासकीय महोदया, माननीय उपाध्यापिका महोदया, तसेच सर्व प्रमुख पदाधिकारी महोदया, उपस्थित सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे निर्माते श्री ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पुण्यक्षेत्र आळंदी येथे शके 1193 साली झाला. संपूर्ण समाजाकडून अतिशय घृणास्पद वागणूक मिळून सुद्धा आपल्या संयम, उदात्त, सुसंस्कार अशा सद्गुणांनी युक्त असलेल्या या 4 भावंडांनी म्हणजेच श्री निवृत्तीनाथ, श्री ज्ञानदेव, ज्ञानतपस्विनी मुक्ताई, श्री सोपानदेव यांनी संपूर्ण महाराष्ट्राला भक्ती, प्रेम, शांती या सर्वांचा संदेश दिला. सामाजिक, धार्मिक मरगळ आलेल्या आपल्या या महाराष्ट्राला येथील भोळ्या भाबड्या जीवांना एक सुंदर संजीवनी दिली ती श्री सार्थक ज्ञानेश्वरी या रूपाने. सन 2025 हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या 750व्या जयंतीचे वर्ष आहे. या निमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानाच्या माध्यमातून दिलेला विचार राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये पोहोचावा यासाठी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार आज आपण पसायदानाचे महत्त्व जाणून घेणार आहोत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी विश्वकल्याणाची कळकळ होती आणि म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी आपले गुरु निवृत्तीनाथांकडे हे विश्वाचे कल्याणाचे पसायदान मागितले. 18व्या अध्यायाच्या शेवटी दिलेले हे पसायदान म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेली विश्व प्रार्थना होय. वसुदैव कुटुंबकम म्हणजेच हे विश्वाची माझे घर, ही मूळ भावना श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ठिकाणी आहे. हे या पसायदानावरून कळून येते. पसायदान हे प्रांत, भाषा, देश, धर्म, जात या कशाचेही बंधनात अडकत नाही. एक अत्यंत सुंदर व उदात्त असे वचन, अशी प्रार्थना संपूर्ण विश्वात केवळ पसायदानातच आपल्याला पाहायला मिळते. असे हे सर्वांग सुंदर पसायदान आपल्या माननीय शालेय समिती, माननीय अध्यक्ष महोदया, माननीय उपाध्यक्ष महोदय, तसेच माननीय प्रशासकीय महोदया, माननीय कोषाध्यक्ष महोदय यांच्या निर्देशानुसार आपण सर्वच जण रोज शालेय परिपाठामध्ये एकमुखाने गात आहोत. याहून दुसरे ते सौभाग्य कुठले असे तेथे म्हणावं लागेल. या सुंदर निर्णयासाठी मी सर्वांनाच टाळ्यांचा कडकडाट करण्याची आणि माननीय व्यासपीठाला धन्यवाद देण्याची विनंती करते. धन्यवाद व्यासपीठ. असे हे सुंदर पसायदान आपल्यामध्ये सर्वांना सुखी करण्याची भावना, सकारात्मक दृष्टिकोन, शांती, प्रेम, समरसता, जीवन जगण्याची प्रेरणा देते. शेवटी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींना मनःपूर्वक वर्णन करून मी माझे भाषण थांबवते. या ठिकाणी मला पसायदानाचे महत्त्व विशद करण्याची संधी दिल्याबद्दल मी माननीय शालेय समितीचे, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे शतशः आभार मानते. पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय भारत. विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे, तो शोधी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवा ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. सदा कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे लांछन मार्कंड ते सर्व
तुझी जो